हॅलो नमस्कार, मी मिनल श्री सखी या माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आता आम्ही ह्या पावसामध्ये नक्कीच चाललोय कुठे. पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे. तर छान थंडगार वातावरण झालंय. तर आम्ही आता कुठे चाललोय हे मी तुम्हाला थोड्या वेळातच सांगते. तर चला मग एक बाईट खाते. हा पिल्या मी नाही का नको. दे ना मला पण. आ हा तो कधीच आपल्या हाताने खात नाही. काही गोष्टी आवडल्या तरच खायला मागेल. खरंच खूप मस्त झालेले आहेत. मी त्याच्यासाठी तिखट टाकत नाही. फक्त तो बघतोय मम्मी आज काय करते अशी मोबाईलमध्ये बघून. त्याच्यासाठी फक्त मी धना जिरा पावडर आणि गरम मसाला एवढंच टाकते. जवळच चाललोय तरी ट्रॅफिक नाही लागलं असं कधी होणारच नाही मुंबईमध्ये. काम तर आज आम्ही आलेलो आहोत मॉलमध्ये. काही बेसिकच्या गोष्टी आहेत या घ्यायच्या आहेत. कुठे आलास कृष्णराज? येस, जाम खुश झालाय कृष्णराज. खूप दिवसांनी आम्ही मॉलमध्ये आलेलो आहे. त्याला याच्यावरती एस्केलेटर होती, जाम मजा येते. तर आता खुश झाला एकदम. तर जसं मी बोलले काही बेसिक गोष्टी घ्यायच्या आहेत, तसंच काही ड्रेसही मला बघायचे होते. कारण मी इथे गेल्या वर्षी ह्याच जुलै महिन्यात आली होती सहज फिरायला, आणि बघितलं तर ड्रेसवर छान ऑफर होत्या. कारण मान्सून सेल लागला होता आणि पावसात सेल कमी असतो कपडे खरेदी करण्याचा. कारण आपण जास्त बहुतेक करून रेनकोट, पावसाळी चप्पलच खरेदी करतो. नवीन ड्रेस घ्यायला काही जास्त कोणी जात नाही. तर मी आता जुलै महिन्यातच नवीन ड्रेस खरेदी करते. आणि आमच्या घरी गणपती बाप्पा येतात, तर त्या दिवसात पाहुणे घरी येतात. तर चांगले ड्रेस तर पाहिजेतच आपल्याकडे वेअर करायला. तर इथे कृष्णराजची खूप मस्ती चालू होती. दरवेळी आम्ही आलो ना मॉलमध्ये की त्याला हे असं आतमध्ये जाऊन बसायला जाम आवडतं. कुठेही असू दे, कुठलाही कोपरा असू दे, आम्हाला शोधावं लागतं. मग त्या कपड्यांच्या मध्ये असू दे किंवा कुठेही असू दे, तो आतमध्ये असा जाऊन लपतो. मग आम्हाला शोधायला लागतं. आणि इथे त्याने ना छत्री कुठेतरी टांगून ठेवलेली आणि आम्ही इथे शोधत बसलो होतो. किती वेळ आमचा इथेच निघून गेला. तर इथे मी काही ड्रेस ट्राय करत होती. ऑफकोर्स काही सगळेच घेतले नव्हते, पण त्यातल्यात हा मला आवडला होता. याचा काही पॅटर्न वेगळा होता. हा कलरही माझ्यावर चांगला दिसत होता. आणि हा एक ट्राय केला. हा बेबी पिंक कलर होता बोली, तर हाही छान दिसत होता. मी नेहमी ड्रेस ट्राय करते आणि जर ते कलर आणि पॅटर्न माझ्यावर सूट होत असेल तर मी ते खरेदी करते. तर हा नेक्स्ट ड्रेस होता, छान होता, पण हा 2 पीसच होता. म्हणजे याच्यावर दुपट्टा नव्हता. तर मला असं काही वाटलं नाही, कारण हे दुपट्टा असता तर ह्याचा अजून ड्रेस खुलून आला असता. नेक्स्ट हा ड्रेस थोडा आता मला व्हिडिओमध्ये बघताना कळते की हा ट्रान्सपरंट होता आणि छान होती डिझाईन वगैरे, लखनवी टाईपमध्ये वाटत होता, पण थोडा डलिश वाटत होता माझ्यावरती असं मला वाटतं. नेक्स्ट हा कुर्ता आहे फक्त. त्याच्यावरती मी आधीच्या ड्रेसची पॅन्ट घालून आलेली आहे. छान कॉटनचा मस्त होता आणि कुठेही आतून असा टोचत नव्हता. खूप छान ब्रिदेबल कपडा होता. नेक्स्ट हा मी ट्राय केला ड्रेस, छान वाटत होता. कलर काहीतरी युनिक होता, पण असे कलर माझ्याकडे टिकतच नाही, कारण काही ना काही डाग पडतो आणि ते खराब होतात. या ड्रेसचा नेक थोडासा डीप होता, त्यामुळे मी तेच नवऱ्याला सांगत होती तो शूटिंग करताना. फाईन कृष्णराज हिअर. दिसला का? अरे हो, दिसला. हाय, काय करतोस तिथे? अशी कामं कोणाकोणाची मुलं करतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आमचा तरी हा असाच आहे. कृष्णराजचे बाबा इथे काही टी शर्ट चेक करत होते. तसं काही त्यांनी खरेदी करायला मिळालंच नाही त्यांना, कारण आमचा हा आहे ना ठोंब्या, काही करू देईल तर ना.
तो इथे सगळ्या कपड्यांना जे साईजेस लावलेले होते क्लिपमध्ये 38 साईज ते सगळे काढून क्लिप बरोबर खेळत होता. आणि बघा इथे कशी मस्ती चालू आहे याची. आम्ही त्याला भरपूर प्रयत्न करतो बाहेर आणण्याचा करण्याचा, पण इतका हट्टीपणा करतो ना की त्याला ती मस्ती करायचीच असते इथे गेल्यावरती. त्यामुळे आम्हाला ह्याला कुठेही घेऊन जाताना डोक्यावरती पहिल्या आट्या येतात की बापरे आता ह्याला सांभाळायचं तिकडे गेल्यावरती. आणि हा इतक्या जोरात ओरडतो ना कुठे गेल्यावरती त्याला काही दिलं नाही तर की सगळे लोक आमच्याकडे बघायला लागतात टकामका की काय कोण ओरडतं एवढं जवळ. तर इथे आमची खरेदी झाली होती आणि आम्ही बिलिंग सेक्शनला आलो होतो. तर इथेही तो काही कमी मस्ती करत नाही, काही ना काही चालूच असतं त्याचं. तर ही माझी शॉपिंग बॅग जी मी खरेदी केलेली आहे. आता तुम्हाला इथे वाटत असेल की मी माझ्या मुलाला तर काय उचलून घेतच नाही, त्याच्या बाबांकडेच असतो तो कंटिन्यू. तर असं काही नाही आहे, मी सुद्धा त्याला उचलून घेतलं होतं पण त्यावेळेला रोहनने काही शूटिंग केली नाही, त्यामुळे आता तुम्हाला ते तसं वाटतंय व्हिडिओमध्ये बघून. तर हा मॉल होता. नावाने हाक मारतोस हा? मॉलला आलो आणि काही खाल्लं नाही असं होणारच नाही. चला कृष्ण काय खाणार? हा काय करणार तू? काय पाहिजे सांगा? ओके हा इतका ओरडतो की सगळे आजूबाजूचे आमच्याकडे बघत होते. तुम्ही सुद्धा कान बंद करून घ्या पाहिजे तर, पण तो काय ओरडायचा थांबणार नाही. कसं आहे? कुठे गेलं? फिनिश्ड. मॉलमध्ये जी गाडी असते लहान मुलांना फिरवण्यासाठी त्याकडे ती समोरून गेली तरी त्याचं लक्ष नव्हतं. तो आपल्या ह्या कामामध्येच बिझी होता पूर्णपणे. त्याला हे अशा गोष्टी भरपूर आवडतात. हे काय कृष्णराज, हे असं आवडतं तुला? ती गाडी गेली, गाडी. हा बसायचंय? नको तू हेच खेळ. इथे आता ग्राउंड फ्लोअरला स्टार बाजार आहे मॉलमध्येच. तर इथे आम्ही काही आम्हाला बेसिकच्या घरच्या गोष्टी घ्यायच्या होत्या ग्रोसरी रिलेटेड, तर ते घेण्यासाठी आम्ही इथे आलो. आम्ही चालू. लहान मुलं अशा गोष्टी खेळण्यांच्या शोधून काढणार नाहीत असं होतच नाही. त्याचं पण लक्ष अशा ठिकाणी बरोबर जातं आणि काही ना काही त्याला घ्यायचंच असतं आणि तो घेऊन येणार. म्हणून अशा ठिकाणी लहान मुलांना घेऊन गेलंच नाही पाहिजे. पण खेळणी घरी ऑलरेडी भरपूर आहेत तरीसुद्धा काय ना काय अट्रॅक्शन होतं आणि ह्या मुलांना पाहिजे असतं. आणि हा बघा असा गोंधळ घालत होता मॉलमध्ये की ते पाहिजेच आहे. मी बिलिंग सेक्शनमध्ये आली तेव्हा तो जे घेतलेलं त्याने गाडी ती काढून ठेवली आणि बिल केलं. तर तो त्याच्या पप्पांना सांगत होता की नाही मला पाहिजे आणि चेक करत होता की पिशवीमध्ये ठेवले का मम्मीने गाडी, पिशवीमध्ये आहे का गाडी. तर शेवटी त्याला घेऊन जावंच लागलं आम्हाला. तर आम्ही त्याला गाडीच्या ऐवजी ते फ्रूट कटर घेतलं कारण त्याला ते आधीपासून पाहिजे होतं. गाड्या तर त्याच्याकडे ऑलरेडी भरपूर आहेत म्हणून आम्ही ते फ्रूट कटर घेतलं. तर त्याच्या पप्पाने त्याला समजावून आणलं असणार कारण मी गेली नाही तिकडे त्या घ्यायला. तो आणि त्याचे पप्पा गेले होते आणि आता त्याचा हट्ट लागले की मला इथेच खेळायचं या खेळण्यांसोबत. तर
तर आता आम्ही शॉपिंगवरून घरी आलेलो आहे. तर आता जेवतो आणि त्याला पण कृष्णाला सुद्धा मला भरवायचं आहे. सो आजचा माझा शॉपिंगचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या श्री सखी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि उद्याचाही माझा ब्लॉग येणार आहे, तो बघायला अजिबात विसरू नका. सो सबस्क्राईब नक्की करा. स्टे ट्यून. बाय बाय.